नमस्कार. नमस्कार. माझा आवाज येतो? पावसामुळे थोडा व्यत्यय येत आहे. नमस्कार. मी रामभाऊ लांडे. होळकर रियासत पेजवर आज महाराजा यशवंतराव होळकर या विषयावर आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करू. माझ्या घरातली महाराजा यशवंतराव होळकर यांची ही मूर्ती आहे. आपण मूर्तीची पूजा करू. ये भाई जो घेऊन जाईल. मराठी शाहीतला अखेरचा महाराजा म्हणजे यशवंतराव होळकर. या महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास, त्यांचा राज्याभिषेक, ज्या राज्याभिषेकावर आत्तापर्यंत चर्चा झालेली नाही. अनेक लेखकांनी याविषयी वेगवेगळी मत मांडलेली आहेत, परंतु महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकाच्या संदर्भात अनेक चांगले पुरावे आहेत. इतिहासकारांना ते आज मान्यच करावे लागतील अशी ती पुरावे आहेत. या महाराजांचा पराक्रम आपण ऐकलेला आहे, पाहिलेला आहे. त्यांच्यावर अनेक लेखकांनी पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. अशा या महाराजा यशवंतराव होळकरांच्या जीवनावर, त्यांच्या राज्याभिषेकावर मला बोलायचे आज होळकर रियासत या फेसबुक पेजवर संधी मिळाली. होळकर रियासत पेजवर फेसबुकच्या माध्यमातून व्याख्यानाची परंपरा, सध्या देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने अनेक फेसबुक ग्रुपवर चर्चासत्र आणि व्याख्यानं आयोजित होत आहेत. अशाच प्रकारची संधी देण्याचं काम माझे सहकारी मित्र जे खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. विद्यार्थी दशेत असताना देखील, शिक्षण घेत असताना देखील इतिहासाची रुची ठेवणारे माझे जे मित्र आहेत, अक्षय बर्वे, मराठवाड्यातल्या भूम तालुक्यातला हा तरुण या होळकर रियासत पेजसाठी परिश्रम घेतोय. त्यानंतर ज्याच्यामुळं मला इतिहासाची आवड निर्माण झाली, माझ्या मनामध्ये इतिहासाचं संशोधन व्हावं, भटकंती करावी, ज्याच्यामुळं मला ही प्रेरणा मिळाली, तो माझा मित्र माझ्यापेक्षा लहान आहे, मात्र त्याचं काम, त्याचं संकलन
खूप मोठा आहे असा फलटण तालुक्याचा राहुल वावरे मला पाहत असतील. राहुल नमस्कार, जय मल्हार. दुसरे माझे मित्र आहेत सांगलीचे मधुकर हाके, अतिशय इतिहासावर, मराठ्यांच्या इतिहासावर चिकित्सक वृत्तीनं अभ्यास करणारा माझा तरुण मित्र मधुकर हाके. सातत्यानं आमच्या संशोधनावर आणि लिखाणावर आठवणीनं बोलणारा, आठवणीनं लाईक करणारा निशांत शेळके लोणंदचा आहे. त्यानंतर या पेजसाठी, हे लाईव्ह सेशन सुरू करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले, ज्यांचं सहकार्य आहे ते ऋषिकेश बंडगर, अमोल तंडे, दक्ष राजनोर, माझे दुसरे सहकारी मित्र, माझे ज्येष्ठ बंधू किरण सोनवलकर, ज्यांनी कालपासून या विषयाची हा विषय सगळ्यांना पाहता यावा म्हणून ज्यांनी फेसबुकवर, व्हॉट्सअपवर माहिती देऊन लोकांना सूचना केली की 14 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता महाराज यशवंतराव होळकर या विषयावर आपण व्याख्यान पाहायचं आहे. शैलेश धारे, अवधूत लाळगे, बाळासाहेब राशीनकर, मोहिते सर, या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. मेजर धुळदेव कुळेकर देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो. माझा आवाज येतो? संतोष बिस्कुले साहेब, माझा आवाज येतो? मला मेसेजद्वारे कळवा. राजू आरगे साहेब नमस्कार, जय मल्हार. खेड दिगरहून, नंदुरबार जिल्ह्यातून निलेश मतकर साहेब, जय मल्हार. सचिन पांढरे आत्ता लॉकडाऊनमुळं आंध्र प्रदेशमध्ये आहे, जय मल्हार. बाळासाहेब मापारे पंढरपूरहून, अभिलाष बुद्ध्याळ. नामदेव थोरबोले साहेब, आपण मार्गदर्शक आहात, थोडा धीर धरा. आपण राज्याभिषेकाची चर्चा करणार आहोत. आवाज येतोय? गणेश खरात, मोहिते सर सर्व आलेत, किरण पाटील देखील आलेत. धन्यवाद सगळ्यांचा, मी आभारी आहे. तरी पण आपण कॉलर माईक लावूया म्हणजे चांगला आवाज येईल. पावसाचं वातावरण आहे, गेल्या 1 तासभर पावसामध्ये बोलता येईल का म्हणून माझी सौभाग्यवती आणि चिरंजीवाची धडपड चालू होती. नेमका व्याख्यानाची वेळ आणि पाऊस थांबला. महाराजा यशवंतराव होळकर हा खूप सगळ्यांच्या आवडीचा आणि पाहिलं तर तो किचकट विषय आहे. आखी सुरू करतोय. आदरणीय महाके मॅडम आपलं देखील धन्यवाद. संदीप बोरकर, आमचे मित्र मार्गदर्शक आनंद कोकरे, अशोकजी रौंदळे. चला आपण सुरुवात करूया. ज्या महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची आपल्याला उत्सुकता आहे, त्या महाराजा यशवंतराव होळकरांना का राज्याभिषेक करावा लागला या संदर्भात अनेक मतांतरे आहेत. आपण त्या अगोदरची थोडी पार्श्वभूमी पाहूया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर होळकरांच्या गादीवर सुभेदार म्हणून तुकोजीराव होळकर यांना सुभेदारी मिळाली. तुकोजीराव होळकर अतिशय प्रामाणिक, अटक जिंकणारा आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये पराक्रमाचं शौर्य गाजवणारा पराक्रमी मुत्सद्दी असा होळकरशाहीतील सुभेदार. मल्हारराव होळकर हे मराठेशाहीतील सुभेदार साताऱ्याच्या छत्रपती शाहूंच्या नंतर प्रधान पेशवे आणि सुभेदार मल्हारराव होळकर अशी ही मराठ्यांच्या इतिहासामधील जी सांगड आहे, त्या मराठेशाहीतील सुभेदार मल्हारराव होळकरांनी होळकर राजगादी स्वतःच्या कर्तबगारीने निर्माण केली आणि याच गादीला अनेक वारस मिळाले, ज्यांनी आपल्या कर्तबगारीनं, आपल्या पराक्रमानं मराठ्यांच्या इतिहासामध्ये नाव केलं.
पराक्रम हा घरी बसून घडत नाही, त्यासाठी मनामध्ये निश्चय लागतो, आत्मविश्वास लागतो आणि एक वारसा लागतो, शौर्याचा वारसा लागतो. हे सगळं मल्हारराव होळकरांना नव्हतं. मल्हारराव होळकरांनी आपल्या मनगटाच्या बळावर, आपल्या स्वतःच्या आत्मविश्वासावर मामा भोजराज बारगळ यांच्या मदतीनं, यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळं आणि त्यांच्या सौभाग्यवती गौतमाबाईसाहेब होळकर यांनी खंबीर साथ दिल्यामुळं होळकरशाही उदयाला आली, होळकरशाहीचं स्थापना झाली. या होळकरशाहीनं सन्मान वाढवला, मराठ्यांच्या इतिहासाचा सन्मान वाढवलेला आहे. मल्हारराव होळकरांचा इतिहास आपल्याला माहीत आहे. मल्हारराव होळकरांच्या नंतर, मल्हारराव होळकरांचं ज्यावेळेस निधन होतं त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर जबाबदारी येते. 28 वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होळकरांची गादी सांभाळतात. 28 वर्ष भूतन भविष्य असं राज्यकारभार करतात आणि तो वारसा तुकोजीराव होळकरांना मिळतो. ज्यावेळेस तुकोजीराव होळकरांना सुभेदारीची वस्त्र मिळतात त्यावेळेस तुकोजीराव देखील वयोवृद्ध झालेले असतात. या तुकोजीराव होळकरांना 4 पुत्र, काशीराव, मल्हारराव, विठोजीराव आणि यशवंतराव. 2 पत्न्यापासून, दोन्हीही विवाह केलेल्या पत्न्या आहेत. या संदर्भात अनेक दाखले आहेत, परंतु इतिहासकारांनी तुकोजीराव होळकरांच्या इतिहासाला न्याय दिलेला नाही. तुकोजीराव होळकर यांना 2 पत्न्या होत्या. त्यांची जी पहिली पत्नी होती रखमाबाई, थोडीशी भांडखोर होती. तिच्या मनामध्ये सातत्यानं राजकारण असायचं की आपला पती लढतोय परंतु त्याला समान वाटा मिळत नाही, हे तिच्या भांडणाचं मुख्य कारण होतं. यशवंतराव होळकर आणि विठोजीराव होळकर हे 2 भाऊ, काशीराव, मल्हारराव, विठोजीराव आणि यशवंतराव, ही 4 भाऊ एकमेकांच्या जीवाला जीव देणारी होती. मात्र काशीराव होळकर हा अपंग होता, त्याला पॅरालिसिस झालेला होता, त्याला अर्धांगवायू झालेला होता. परंतु जी परंपरा होती त्या परंपरेनं तुकोजीराव होळकरांनी त्या परंपरेला पुढे नेलं आणि काशीरावाला होळकर राजगादीची वस्त्र दिली. काशीराव होळकर सुभेदार झाल्यानंतर ते दौलतराव शिंदे आणि दुसऱ्या बाजीरावाच्या अधीन झाले. दुसऱ्या बाजीरावाला आणि दौलतरावाला होळकरांची दौलत घशात घालायची होती. होळकरांचं नामोनिशान मिटवायचं होतं, हे त्या काशीरावाला समजत नव्हतं. म्हणून मल्हारराव, जे तुकोजीरावांचे चिरंजीव होते मल्हारराव, यांनी खर्ड्याच्या लढाईपासूनच, खर्ड्याची जी लढाई झाली या लढाईनंतरच त्यांनी होळकरांचा सुभेदार होण्यासाठी हट्ट धरला होता. मात्र काशीराव थोरले असल्यामुळं त्यांना, आपण प्रश्न नंतर घेऊ, कृपया प्रश्न विचारू नका. आपण आपल्या ठरल्या वेळेमध्ये आपण प्रश्न उत्तर घेऊ. काशीराव होळकर दुर्बल होता, स्वतः निर्णय घेऊ शकत नव्हता. त्याच्या मनामध्ये दौलतराव शिंदेनी आणि दुसऱ्या बाजीरावांनी स्वतःच्या भावाबद्दल, म्हणजे मल्हारराव, विठोजीराव आणि यशवंतरावाबद्दल त्यांनी आकस निर्माण केली होती. हे काशीरावांना सांगितलं की काशीराव, जर ह्यांना सोबत घेतलं तर हे तुम्हाला राज्यकारभार करू देणार नाही, सुभेदारी चालू देणार नाही. हा कच्च्या कानाचा काशीराव त्या दोघांच्याही, ज्यांनी कानभरणी केली, त्या दौलतराव शिंदे आणि दुसऱ्या बाजीरावाच्या कानभरणीला बळी पडला आणि सुभेदारीची वस्त्र मिळाल्यानंतर मुळामुठा नदीच्या
काठी ज्यावेळेस त्याला तुकोजीराव होळकरांनी वस्त्र दिली, त्यानंतर त्यांनी सांगितलं की माझा निर्णय घ्यायला मी सक्षम आहे आणि मी सुभेदार आहे, माझा निर्णय आता सर्वांना लागू होईल, सर्वांनी त्याची अंमलबजावणी करावी असा हुकूम या काशीराव होळकरांनी काढला. या काशीरावाला विरोध करण्यासाठी मल्हारराव होळकरांनी विरोध केला, मल्हाररावांनी विरोध केला. हा विरोध दुसऱ्या बाजीरावाला आणि दौलतरावाला भविष्य दाखवत होता. म्हणून शनिवार वाड्यात कट कारस्थान रचून दुसऱ्या मल्हाररावाचा शिरच्छेद, दुसऱ्या मल्हाररावांचा खून मुळामुठा नदीवर पहाटे झोपेत असताना केला. ही लढाई बेसावधपणे झाली. होळकरांच्या छावणीमध्ये सूचना होती की हल्ला होणार आहे, परंतु सकाळपर्यंत पहाटे 4 वाजेपर्यंत वाट बघितली, परंतु हल्ला झाला नाही आणि ऐन पहाटे हल्ला झाला होळकरांच्या छावणीवर. हल्ला झाल्यानंतरही सावध झालेल्या यशवंतराव, विठोजीराव, मल्हारराव यांनी या हल्ल्याचा प्रतिकार केला. या हल्ल्यामध्ये मल्हाररावांचे मेहुणे आनंदराव बहाड, या व्याख्यानाच्या माध्यमातून एक पात्र मी समोर आणतो. आनंदराव बहाड हे अतिशय निकरानं लढले. होळकरांच्या वारसाला वाचवण्यासाठी स्वतःच्या छातीचा कोट करणारे आनंदराव बहाड शेवटपर्यंत लढले आणि लढता लढता त्या छावणीमध्ये शांत झाले. त्यांचे मेहुणे देखील मल्हारराव त्या ठिकाणी शांत झाले. अशा या मल्हाररावांना वाचवण्यासाठी त्यांचा मेहुणा आनंदराव बहाड त्या ठिकाणी शांत झाला, शहीद झाला. मल्हारराव देखील गेले. यशवंतराव होळकर हे देखील जखमी झाले. विठोजीराव होळकर घाटाच्या वरती जेजुरीकडे गेले, कुणी कोल्हापूरकडे गेले म्हणतात, कुणी पंढरपूरकडे गेले म्हणतात. तर विठोजीराव आपल्या सोयीनं गेले. यशवंतराव महाराज हे जेजुरीला आले आणि जेजुरीला आल्यानंतर त्यांनी होळकरांचं जे कुलदैवत आहे मल्हारी मार्तंड, या मल्हारी मार्तंडाची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याकडे आले आणि या पुजाऱ्याकडून एक घोडी घेऊन, काही नगदी रक्कम घेऊन यशवंतराव होळकर हे मांडवगण मार्गे नागपूरला पोहोचले. नागपूरला पोहोचल्यानंतर दुसऱ्या रघोजींची त्यांची भेट झाली. दुसऱ्या रघोजी भोसलेंच्या सोबत गेल्यानंतर, दुसऱ्या रघोजी भोसलेंकडे थांबल्यानंतर दुसऱ्या रघोजींना काशीरावांचं पत्र मिळालं की यशवंतराव होळकरांनी बंड केलेला आहे आणि बंड करणाऱ्या यशवंतरावांना अटक करा, त्यांना कैदेत ठेवा. चांदा या ठिकाणी, नागपूरच्या पुढे चांदा नावाचं ठिकाण आहे, चांदा ते बांदा आपण ऐकतो. या चांदा गावापाशी यशवंतरावांची आणि दुसऱ्या रघोजींची भेट होती आणि त्या ठिकाणी यशवंतरावांना दुसरा रघोजी कैदेत टाकतो. दुसऱ्या रघोजीच्या मनात नसतं कैदेत टाकायची, त्याची मानसिकता नसते, मात्र तो कैदेत टाकतो. माझे मित्र, माझ्यावर प्रेम करणारे सुमितराव लोखंडे, जय मल्हार साहेब, अतिशय आनंद वाटतो. आत्ता 78 लोक लाईव्ह आहेत. सगळ्यांचा मेसेज पाहून थोडा व्यत्यय येतोय. यशवंतराव होळकरांना अटक केल्यानंतर दुसरा बाजीराव आणि काशीराव, दौलतराव हे त्रिकूट यशवंतरावांना पुण्याला आणण्यासाठी खूप प्रयत्न करतात, परंतु यशवंतराव होळकरांच्या मनामध्ये दाहकता निर्माण होते, आग निर्माण होते. काहीही कारण नसताना
त्यांच्या भावाला संपवलं जातं, त्यांच्या कुटुंब कबिलेला अटकेत ठेवलं जातं. या सगळ्या घामघुमीमध्ये त्यांची पत्नी लाडाबाई, मुलगी भीमाबाई यांना त्याच्यानंतर मल्हाररावांची पत्नी जिजाबाई ह्यांना देखील अटकेत ठेवलं जातं. हा सगळा अन्याय सहन करून एका वेगळ्या विचारानं यशवंतराव होळकर कैदेत असताना, अटकेत असताना मनामध्ये एक विचार करतात आणि कैदेत असताना अनेक चांगल्या माणसांचा त्यांचा संपर्क येतो. संपर्क आल्यानंतर बापू नावाच्या माणसानं ते नागपूरच्या कैदेतून पसार होतात. नागपूरच्या कैदेतून दुसऱ्या रघोजींच्या कैदेतून सुटण्यासाठी त्यांना जी मदत होते त्या ठिकाणी त्यांना मदत झाल्यानंतर ते सरळ तिथून निघतात. बापू विठ्ठल प्रभूच्या मदतीने ज्यावेळेस ते निघतात त्या ठिकाणाहून ते नागपूर ते सुलतानपूर, सुलतानपूर ते बडवानी, बडवानी ते बडवानीहून धारला जातात. तर त्या दरम्यान त्या अनेक घटना घडतात. नागपूरहून निघाल्यानंतर ते घुमगावला जातात. पुस्तकामध्ये गुडगाव झालेलं आहे, परंतु त्या गुडगाव नसून तो घुमगाव आहे. ते नागपूरजवळ आहे ते गाव. नरगाव, झरूर, वरुड, एलिचपूर आणि खानदेशामधील सुलतानपूरमध्ये पोहोचतात. सुलतानपूरला पोहोचत असताना त्यांची भेट भवानी शंकर सोबत होते. एका प्रसंगात त्यांची दोघांची मैत्री होते. भवानी शंकर लाला हा भोपाळचा असतो, कायस्थ असतो, खत्री असतो. तो खत्री जातीचा असतो, विद्वान असतो. महाराजा यशवंतराव होळकरांच्या मित्र होतो तो. आणि दोघेही निघतात. सुलतानपूरला पोहोचल्यानंतर, सुलतानपूरला होळकरांचा किल्ला आहे. या किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी झुंजार सिंग नाईक हा भिल्लांचा राजा असतो. हा झुंजार सिंग नाईकांचे पूर्वज झुंजार सिंग नाईक होळकरांचा मित्र असतो आणि त्याला सहानुभूती असते. तो महाराजा यशवंतराव होळकरांना मिळतो. महाराजा यशवंतराव होळकरांच्या जीवनामध्ये त्यांना साथ देणारा कोण असेल पहिला, तर तो आहे झुंजार सिंग नाईक. ह्या झुंजार सिंग नाईक 500 घोडस्वारांसोबत महाराजा यशवंतराव होळकरांना भेटतो. महाराजा यशवंतराव होळकर त्या ठिकाणी तोरणामाळ नावाचा जो परिसर आहे, या तोरणामाळ परिसरामध्ये काही दिवस राहतात. झुंजार सिंग नाईक त्यांना सगळी माहिती, होळकरांच्या प्रदेशाची सगळी माहिती त्या ठिकाणी झुंजार सिंग नाईक महाराजांना देतात. हे इतिहासातले पैलू जे आहेत ते महाराजा यशवंतराव होळकरांना माहीत असतात. त्यानंतर सुलतानपूरहून महाराज बडवानीला जातात आणि बडवानीहून ते थेट आनंदराव पवार यांच्याकडे धारला जातात. ज्यावेळेस महाराजा यशवंतराव होळकर धारला जातात, त्या धारला आनंदराव पवारांचे सेनापती रंगराव ओढेकर हे बंड करतात. आनंदराव पवारांना नामोहरम करून त्यांच्या गादीवर बसण्याची लालसा या रंगराव ओढेकरांच्या मनामध्ये असते आणि या चिंतेने आनंदराव पवार ग्रासलेले असतात. ते महाराजांना सांगतात, यशवंतराव होळकरांना सांगतात की धारचं राज्य गिळंकृत करण्यासाठी रंगराव ओढेकर फितूर झालेले आहेत. या फितूर झालेल्या रंगराव ओढेकरांना तुम्ही ताब्यात घ्या. यशवंतराव होळकरांचं पहिलं जे युद्ध असतं तर ते रंगराव ओढेकरांच्या सोबत असतं. या सगळ्या दरम्यान
रंगराव ओढेकरांना हरवल्या जातं आणि आनंदराव पवारांची गादी आनंदराव पवारांना सुरक्षा देण्याचं काम महाराजा यशवंतराव होळकर देण्यात यशस्वी होतात. महाराजा यशवंतराव होळकरांच्या जीवनातलं हे सगळ्यात मोठं जे यश आहे ते आनंदराव पवारांना देतात. आनंदराव पवार खुश होतात. त्यांना यशवंतराव महाराजांना विचारतात तुम्हाला या बदल्यामध्ये काय पाहिजे. परंतु यशवंतराव महाराजांना सल्लाही मिळतो की तुम्ही नोकरी करावी. परंतु महाराजांच्या डोक्यामध्ये एक वेगळा विचार असतो. महाराजांच्या डोळ्यासमोर त्यांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग असतो की कपटानं विश्वासघातानं त्यांच्या भावाला मारलेलं असतं. त्यांच्या पत्नीला लहान मुलीला कैदेत टाकलेलं असतं. का तर होळकरांची जी गादी आहे ती गादी गिळंकृत करण्यासाठी दौलतराव शिंदे हापापलेला आहे. या दौलतराव शिंदेला नामहरम करण्यासाठी दौलतराव शिंदेचे मनसुबे उधळण्यासाठी एक वेगळा पवित्रा घ्यावा लागेल असे महाराजांना वाटतं आणि मग महाराज आपल्या एका वेगळ्या तयारीला लागतात आणि आव्हान करतात. त्यांच्या या सगळ्या तयारीमध्ये त्यांना अनेक होळकरांचे जुने सरदार शिलेदार त्यांना येऊन मिळतात आणि महाराजा यशवंतराव होळकरांची ताकद ही वाढू लागते. महाराजा यशवंतराव होळकर यांना अनेक आमिर खान नावासारखा पेंढारी त्यांना येऊन मिळतो. या आमिर खान पेंढाऱ्याच्या मदतीनं भिकनगावला पहिली लढाई होते. महेश्वरजवळ भिकनगाव नावाचं गाव आहे. या भिकनगावाजवळ मोठी लढाई होते आणि या लढाईमध्ये काशीरावाच्या सेनापतीला हरवल्या जातं. काशीरावचा सेनापती हा महाराजांना शरण येतो आणि त्या भिकनगावची लढाई जिंकल्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर हे अहिल्यादेवींनी जी राजधानी केली होती त्या महेश्वरच्या भूमीवर आपला माथा टेकतात. काशीरावांच्या पराजयामुळं होळकरांची गादीला वारस नसतो. काशीराव हरलेले असतात, युद्धामध्ये हरलेले असतात आणि या युद्धामध्ये हरल्यानंतर काशीरावांचा सेनापती हा शरण आल्यानंतर होळकरांच्या गादीचा वारस महाराज यशवंतराव होळकर होतात. महाराज यशवंतराव होळकरांच्या ताब्यामध्ये महेश्वर येतं. जुनी जाणती जी मंडळी आहेत त्या मंडळींच्या मनामध्ये ज्यांनी होळकरांची सेवा केली त्या सगळ्या सरदारांचा आत्मविश्वास गळून पडलेला असतो की आता पुढं काय होणार. सुभेदारांच्या या मल्हाररावांच्या अहिल्यादेवीच्या गादीला कोण वारस मिळणार असं त्यांच्या मनामध्ये चिंता असते. परंतु आपल्या पराक्रमाची झलक दाखवल्यानंतर सगळ्या कारभाऱ्यांना माळव्यातील सगळ्यांना उत्साह त्यांच्यामध्ये संचारतो आणि नाही त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो की महाराजा यशवंतराव होळकर हेच होळकरांच्या गादीचे रक्षण करू शकतात. होळकरांच्या माळव्याचं रक्षण करू शकतात. मराठ्यांचं नेतृत्व करू शकतात. अशा पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. या महाराजा यशवंतराव होळकरांना माळव्यातील उत्तरेतील अनेक छोटी मोठी सरदार राजे रजवाडे येऊन मिळतात. त्यांचा प्रवास सुरू होतो आणि या प्रवासामध्ये त्यांच्याकडे खूप चांगली माणसं येऊन मिळतात आणि या सगळ्यानंतर ते ठरवतात की आता राजा झालं पाहिजे. या गादीवर बसून साम्राज्य विस्तार केला पाहिजे. या सगळ्या घामघुमीत
इंग्रजांचे पाय या देशात रोवत असतात. इंग्रज सत्तेसाठी वाटेल ते करायची रणनीती, कपटनीती त्या ठिकाणी आखतात. अशा या इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकरांना अधिकार पाहिजे, राजमुद्राचा अधिकार पाहिजे. यासाठी त्यांनी स्वतः राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला आणि 6 जानेवारी 1799 रोजी गजकेशर या मुहूर्तावर होय महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकाचा देखील मुहूर्त पाहिलेला होता. गजकेशर योग होता आणि या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू असते. होळकरांचे जे कारभारी आहेत, मुख्य दिवाण आहेत, सेनापती आहेत, हे सगळेजण महेश्वरच्या किल्ल्यामध्ये अहिल्यादेवींनी ज्या ठिकाणी राज्यकारभार केला त्या राजगादीच्या समोर असलेल्या राजराजेश्वर मंदिराच्या सहस्त्रार्जुनाचं जे मंदिर आहे, समाधी आहे, या सहस्त्रार्जुनाच्या समाधीच्या समोर राजराजेश्वर सहस्त्र अर्जुनाच्या समाधी समोर त्या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होते. अनेक राजे रजवाडे नवाब यांना त्या राज्याभिषेकासाठी निमंत्रण पाठवले जातात. अगदी घाईत हा सोहळा असतो. एका महाराजाचा राज्याभिषेक म्हटलं तर आपल्याला कल्पना येईल की राज्याभिषेकाची तयारी ही मोठ्या प्रमाणावर होत असते, परंतु वेळ ही कमी असते, त्यांना अधिकार पाहिजे असतो. आणि मराठ्यांचं साम्राज्य दावणीला बांधण्याचं काम दौलतराव शिंदे दुसरा बाजीराव करतात. त्यांची वाटचाल त्याच रस्त्यानं सुरू असल्यानं महाराजा यशवंतराव होळकरांना पर्याय नव्हता. ज्या पेशव्यांनी थोरल्या बाजीराव साहेबांनी ज्या पद्धतीनं होळकरांना सहकार्य केलं, दुसऱ्या बाजीरावांच्या खांद्याला खांदा लावून मल्हारराव होळकरांनी ज्या पद्धतीनं उत्तरेमध्ये साम्राज्य वाढवलं, उत्तरेमध्ये पराक्रम गाजवणाऱ्या थोरले बाजीराव, नेमाजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांचा जो पराक्रमाचा वारसा आहे, या वारशाला न्याय देण्याचं काम यशवंतराव महाराजांच्या मनामध्ये होतं. आणि आपल्या पूर्वजांनी जे साम्राज्य तयार केलं, जी गादी तयार केली, त्या गादीवरून त्या गादीचं रक्षण व्हावं, त्या रयतेचं, त्या जनतेचं रक्षण व्हावं म्हणून अधिकारासाठी महाराजा यशवंतराव होळकरांनी स्वतःच्या राज्याभिषेकाची तयारी केली. या राज्याभिषेकाची जी तयारी होती, ती तयारी त्यांच्या आईनं केली. त्यावेळेस होळकरांचे जे काही नातेसंबंधातील काही सरदार परिवार होते, बुळे, फणसे, वाघ, या सगळ्या सरदार घराण्यांनी स्वतःहून पुढे येऊन यशवंतराव महाराजांना स्वीकारण्याची मानसिकता केली. संतोष धारे सर, नमस्कार. ज्यावेळेस महाराजांनी सर्वांना निमंत्रण पाठवलं त्यावेळेस अंबादास पुराणिक होते. अंबादास पुराणिक यांनी देखील या राज्याभिषेक सोहळ्याची जबाबदारी घेतली. भारमलदादा होळकर, संताजी होळकर यांनी राज्याभिषेकासाठी सुंदर असा मंडप त्यांनी त्या परिसरामध्ये घातला. सरदार सावकार व इतर आसाम्या या राजेशाही सोहळ्याला नजर करण्यासाठी जड जवाहीर, हत्ती, घोडे आणि उंची वस्त्र घेऊन त्या ठिकाणी हजर झाले. महेश्वर नगरी ही सजली होती. महेश्वर नगरीमध्ये सनईचे सूर, चौघडा, तोफेंचे आवाज आणि सगळी रयत, सगळी प्रजा, माळव्यातील सगळी जनता आनंदात होती, खुश होती. सगळीकडे तोरणं बांधलेली होती. मिठाईचे वाटप सुरू होते. संताजीराव होळकरांनी महाराजा यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेकासाठी सुवर्णाचं असं चांगलं असं आसन त्यांनी तयार केलं. त्या राजसिंहासनाला त्यांनी
त्यांनी रत्न जडवले. होळकरांच्या एका महाराजाचा त्या ठिकाणी राज्याभिषेक होत होता आणि तो राज्याभिषेक इतिहासात अमर राहावा या दृष्टीने महाराजा यशवंतराव होळकरांनी तयारी केली. भारमलदादा होळकर, हरकुमावशी होळकर त्या राज्याभिषेकाला उपस्थित होत्या. या राज्याभिषेकाला भवानी शंकर खत्री याने देखील जबाबदारी स्वीकारलेली होती. अख्खी मी सर्वांच्या प्रश्नाला उत्तर देतो. आज वेळ झाला तरी हरकत नाही, परंतु हा विषय थोडा लांबला तरी हरकत नाही. परंतु राज्याभिषेक सांगून आपण सर्वांच्या प्रश्नाला उत्तर देऊ. मी बोलतोय. बाळाराम सेठ अगरवाल, भवानी शंकर खत्री हा मुख्य सल्लागार होता. आमिर खान पेंढारे हा राज्याभिषेकाच्या नंतर त्याला सेनापती पद दिलं. बाळाराम सेठ अगरवाल हे प्रधान झाले. गणपतराव दिवाण होते. विसाजी शामराज हे प्रमुख होते. धर्मा कुंवर हा महाराजांचा नौकर होता. धर्मा कुंवरचं नाव अनेक कादंबऱ्यामध्ये चरित्रामध्ये आलेलं आहे. झुंजार सिंग नाईक होते. शामराव महाडिक, भाऊसिंग राजपूत, हरभाऊ होळकर, गोवर्धन भिल्ल, शोभाराम राऊत जो तोफखान्याचा प्रमुख होता आणि पाराशर दादा वाघ देखील त्या ठिकाणी होते. मिर्झा बेग, अच्छे सिंग ही सगळी माणसं या सगळ्या सोहळ्याला हजर होती. महाराजांचा राज्याभिषेकाची तयारी झाल्यानंतर पहाटे महाराजांनी सुभेदारांच्या गादीला वंदन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती ज्या ठिकाणी जपलेल्या आहेत, ज्यांच्यावर अहिल्यादेवी होळकर ज्यांचा अंत्यविधी ज्या ठिकाणी झाला त्या महेश्वरच्या नर्मदेच्या घाटावर जाऊन त्यांनी पुष्प वाहिली. माथा टेकून ते सरळ सहस्त्र अर्जुनाच्या मंदिराकडे चालत आले. सदानंदाचा येळकोट अशा मोठ्या गजरामध्ये सगळ्या प्रजेनं त्यांचं स्वागत केलं. त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली. त्यांच्यावर सुवर्णाचे जे काय नाणे होते ते सुवर्णाची फुलं त्या ठिकाणी उधळल्या गेले. हा सगळा राज्याभिषेकाचा सोहळा पाहण्यासाठी अनेक तमाम मंडळी त्या ठिकाणी हजर होती. प्रामुख्यानं ज्यांचं नाव घ्यावं असं त्या आनंदराव पवार, धारच्या आनंदराव पवार आहेत. त्यांच्या सौभाग्यवती ह्या नजराना घेऊन स्वतः त्या राज्याभिषेकाला हजर होत्या. विठ्ठल सरेकरजी जय मल्हार, बनसोडे सर जय मल्हार. सुमीजी, आपणही या राज्याभिषेकाच्या विषयात आपण प्रकाश टाकलेला आहे. मी देखील विवेचन करतोय, आपण बोलूया त्या विषयावर. हिरव्या आणि जांभळ्या रंगाचा अंगरखा घातलेले महाराज यशवंतराव होळकर हातात सोन्याची कडी, मोत्याच्या माळा, पाचू धारण केलेले होते. 21 वर्षाचा तरुण हा होळकर गादीचा राजा होण्यासाठी तयार झाला होता. 10 दिशा या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आतुर होत्या. शेवटी शिंगाचा आवाज झाला, नौबती वाजल्या आणि आरोळी गरजली. महाराजा यशवंतराव होळकर यांच्यासाठी जी बिरुदावली तयार केली ती बिरुदावली मी या ठिकाणी घेतो. होशियार नजब तंग तख्ता हुजूर राज राजेश्वर श्रीमंत महाराजा धीराजा महाराजा यशवंतराव होळकर दरबार में पधार रहे हैं. निगाह रखो, निगाह रखो, निगाह रखो. ही बिरुदावली गगनात गगनात जसा मोठा आवाज होतो तशी ती आरोळी झाली आणि सगळ्यांनी होळकरांच्या या महाराजाला, मराठ्यांच्या या महाराजाला त्यांनी मुजरा केला आणि चक्रवर्ती भूमंडले महाराजांना एक पदवी मिळाली. या पदवीनं महाराज यशवंतराव होळकरांचं नाव चक्रवर्ती महाराजा म्हणून इंद्रप्रस्थितो राजा चक्रवर्ती भूमंडले प्रमादा. तर अशा या महाराजांनी चक्रवर्ती महाराज झाल्यानंतर त्यांच्या नावापुढे चक्रवर्ती महाराजा नाव राजराजेश्वर चक्रवर्ती महाराजा असं नामविधान बिरुदावली रूढ झाली.
चक्रवर्ती म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकाच्या संदर्भाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या छत्रीसमोर जो शिलालेख लावलेला आहे, त्या शिलालेखामध्ये कृष्णाबाई यांनी महाराजा यशवंतराव होळकरांच्या मृत्यूनंतर ती छत्रीचं काम पूर्ण झालं आणि त्या छत्रीवर जो शिलालेख लावलेला आहे तो शिलालेख खूप मोठा आहे. आणि या शिलालेखामध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांच्या संदर्भात 2 ओळी आहेत, त्या वाचून दाखवतो. संस्कृतमध्ये आहेत. तुकोजी नामा नरराज धामा प्रांज स्वराज्य समलंचकार ततः सूत तस्य चतुर्व समुद्र वेलावन व्यापीय शो विशालहा प्रचंड दोर्म डीत चंड खग विखंडिता राती गृहित दंड अराजत श्री यशवंतराव नामा महाराव पदाधिरूढ. यशवंतराव महाराजांचा राज्याभिषेक झाला यासाठी ह्या 2 ओळी शिलालेखातल्या खूप महत्त्वाच्या आहेत, ऐतिहासिक आहे. जदुनाथ सरकार यांच्या द फॉल एक इंग्रजी पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये या संदर्भाने नोंदी आहेत. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकाच्या संदर्भाने श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर विविध घाटेंचं जे नाटक आहे, यशवंतराव होळकर मराठ्यांचा इतिहास, मराठी रियासत, ऐतिहासिक लेख संग्रह, भारत में अंग्रेजी राज, भारत के देशी राज, राजस्थान का इतिहास, जिल्हा इतिहास मंडळ अहमदनगर, होळकरों का इतिहास, मधुसूदनराव होळकर यांनी हा जो शिलालेख आहे हा शिलालेख समोर आणलेला आहे. अखेरचा सार्वभौम राजा संजय सोनवणे यांनी देखील एक पुस्तक लिहून त्यांनी महाराज यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकावर प्रकाश टाकलेला आहे. स्वर्गीय गणेश मतकर यांनी देखील यशवंतराव होळकर नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. हेमचंद्र राय जो लाहोरचा आहे त्यानं फ्लावर्स ऑफ हिंदू चिवर्ली या इंग्रजी पुस्तकामध्ये या राज्याभिषेकाची त्यांनी नोंद ठेवलेली आहे. वीर विनोद नावाच्या ग्रंथामध्ये कवी श्यामलदासांनी देखील या होळकरांच्या महाराज यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकाची नोंद ठेवलेली आहे. ओसवाल जाती का इतिहास, भवानी शंकरची रोजनिशी या पुस्तकामध्ये देखील महाराज यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकाची नोंद आहे. अशा या सगळ्या नोंदी पाहता सगळी पुस्तकं आहेत, आपण पाहू शकतो. ही सगळी पुस्तकं ही ऐतिहासिक पुस्तकं आहेत आणि या पुस्तकातून महाराजा यशवंतराव होळकर यांचं चरित्र या ठिकाणी त्यांचा राज्याभिषेकाला पुष्टी देण्याचा त्यांचा राज्याभिषेक न्यायप्रिय चक्रवर्ती राजा महाराजा यशवंतराव होळकर यांची जी ही आहे, ज्यांची ओळख आहे इतिहासामध्ये, या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकाचा आपण या ठिकाणी वर्णन ऐकतोय. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनावर, यांच्या कार्यावर जे काय इतिहास लिहिला गेलेला आहे तो इतिहास कमी आहे. महाराजा यशवंतराव होळकरांचा एक विषय, मुकुंदऱ्यातील लढाई असेल किंवा अन्य विषय, हे खूप स्वतंत्र सांगण्याचे आहे. भानपुऱ्यातून त्यांनी जो कारभार केला तो खूप मोठा सांगण्यासारखा आहे. या महाराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांनी स्वतःची राजमुद्रा, स्वतःचा शिक्का सुरू केला आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये, आणि ज्यांनी मराठ्यांची अस्मिता इंग्रजांच्या पायावर ठेवण्याचं जे पातक केलं त्यांना एक संधी दिली, सुधारण्याची संधी दिली, परंतु दौलतराव आणि दुसरा बाजीराव सुधारण्याच्या मानसिकतेत नव्हते. होळकरांना संपवण्यासाठी त्यांनी महाराजा यशवंतराव होळकरांच्या भावाचाच त्यांनी वापर केला, परंतु फार दिवस काशीरावाला जमलं नाही आणि या महाराजा यशवंतराव होळकरांनी काशीरावाला ताब्यात घेऊन काशीरावाचा नैतिकपणे, काशीराव होळकरांच्या सैन्याचा भिकनगाव या ठिकाणी नैतिकपणे पराभव करून ते राजगादीवर आले. त्यांनी चक्रवर्ती महाराजा त्यांनी धारण केले. या मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनेक राजे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचं
नाव घेतलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील राज्याभिषेक झाला होता. या राज्याभिषेकाची आणि छत्रपतींच्या राज्याभिषेकाची तुलना करायची नाही. मात्र महाराजा यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक झाला याची नोंद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या समाधीवर असलेल्या शिलालेखामध्ये आहे. कोणीही नाकारू शकत नाही. अनेक लेखक, इतिहासकार, संशोधक महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक नाकारण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करीत आहेत. ज्याचं स्वतःचं कर्तृत्व नर्मदेच्या पाण्या इतकं स्वच्छ आहे आणि सूर्या इतकं पवित्र आहे, सूर्यांच्या किरणा इतकं पवित्र आहे, त्या महाराजा यशवंतराव होळकरांना बदनाम करण्याचं काम याच मातीतल्या काही लोकांनी केलेलं आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी इतिहासामध्ये महाराजा यशवंतराव होळकरांनी स्वकर्तबगारीनं पराक्रम केला. या देशाच्या भूमीवरून इंग्रजांना हकलून लावण्यासाठी पराक्रम केला. घोड्यावरच आपलं आयुष्य काढणाऱ्या या महाराजांच्या वाट्याला महाराजांचं आयुष्य कमी होतं. या महाराजांचा इतिहास आपल्याला पाहायचा असेल तर एका तासामध्ये आपण तो सांगू शकत नाही. राज्याभिषेक सोहळ्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर हे हत्तीवर स्वार झाले आणि हत्तीवर स्वार झाल्यानंतर त्यांनी महेश्वर नगरीला प्रदक्षिणा घातली. महेश्वर नगरीमधील जनतेची त्यांनी भेट स्वीकारली. हा जो सोहळा आहे, आनंददायी सोहळा आहे, हा सोहळा पाहायला अनेक जनता मोठ्या संख्येने हजर होते. अख्खी हा विषय फेसबुकवर असल्यामुळं आणि थोडा लाईटचा कमेंटचा व्यत्यय येत असल्यामुळं लाईन तुटते, मला समजून घ्या. पहिलाच माझा प्रयत्न आहे. या प्रयत्नात चुकलो तर मला आपण माफ करावं, समजून घ्यावं. पावसामुळे खूप गरमी वाढलेली आहे आणि थोडंसं विषयांतर देखील होतं, परंतु यशवंतराव महाराजांचा राज्याभिषेक सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. 6:52 झाली. आपलं थोडं 10 मिनिटं उशिरानं आपण हा विषय सुरू केला. महाराजा यशवंतराव होळकर यांना सोन्याची मूठ असलेली तलवार, रत्नजडित तलवार ही भेट देण्यात आली. ही तलवार महाराजांनी होळकरांच्या गादीवर ठेवली आणि महाराजांनी महेश्वरवासियांच्या भेटी स्वीकारून त्यांनी आपल्या प्रमुख सरदारांना महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी नेमलं. त्यामध्ये आमिर खान पेंढारे असेल, भवानी शंकर लाला असेल, बाळाराम शेठ अग्रवाल असेल, पाराशर दादा, अशा सगळ्यांना महाराजा यशवंतराव होळकरांनी नेमून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली. महाराजा यशवंतराव होळकर यांचे जे वर्णन आहे ते थार्ने आणि ग्रँड डफ या युरोपीय लेखकांनी केलेलं आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांनी स्वतंत्र अशी राजमुद्रा आणि शिक्का सुरू केला. त्यांची स्वतःची बिरुदावली स्वतंत्र होती. जिओग्राफी अँड पॉलिटिक्स इन सेंट्रल इंडिया या पुस्तकामध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकाचं हे वर्णन आहे. कवी नंद उर्फ अनंत लक्ष्मण चौधरी यांनी देखील महाराजा यशवंतराव होळकरांच्या पराक्रमावर काव्य रचलेलं आहे. या राज्याभिषेकाची नोंद फॉल ऑफ द मुघल एम्पायर जदुनाथ सरकार भाग 4 या पुस्तकात असून अशा या राज्याभिषेकाचं वर्णन जे थोडक्यात होतं ते आपण या ठिकाणी ऐकलं. महाराजा यशवंतराव होळकर हे तुकोजीराव महाराजांचे वारस होते, मात्र त्यांना अधिकार नाकारलेला होता. त्यांनी आपल्या पराक्रमाने तो अधिकार मिळवला. होळकरांच्या गादीवर ते बसले आणि बसल्यानंतर त्यांनी मराठ्यांचं साम्राज्य विस्तार करण्याचं काम केलं. इंग्रजांच्या अंगावर गेले, एकटेच गेले. त्यांनी सगळ्यांना पत्रव्यवहार केला की इंग्रज कपटी आहे. महाराजा यशवंतराव होळकरांनी उत्तरेत महाराजा झाल्यानंतर राज्याभिषेक झाल्यानंतर उत्तरेत घोडदौड सुरू केली आणि 1799 नंतर त्यांनी
अनेक चांगली चांगली माणसं मिळवली, अनेक माणसांचा जमाव झाला, बघता बघता लाखाची फौज झाली आणि या लाखाच्या फौजेवर महाराजा यशवंतराव होळकरांनी भानपुरा या ठिकाणी राजधानी केली. हिंगलाजगड या ठिकाणी त्यांनी मल्हारराव होळकरांनी हा हिंगलाजगड दीड वर्ष परिश्रम घेऊन त्यांनी तो ताब्यात घेतला होता. या हिंगलाजगडावर मोठी छावणी केली. नावली आणि कौला नावाच्या गावामध्ये त्यांनी स्वतःचा तोफखाना सुरू केला. इंग्रजांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी, स्वबळावर लढण्यासाठी महाराजांनी तोफखाना सुरू केला. या सगळ्या प्रसंगामध्ये जुन्या जाणत्या कारभाऱ्यांच्या संमतींनी महाराजा यशवंतराव होळकरांनी निर्णय घ्यायला सुरुवात केली. गंगाजळ निर्मळ पवित्र अशी लोकमान्यता असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गादीवर न बसता स्वतःची स्वतंत्र गादी त्यांनी भानपुरा या ठिकाणी राजधानीच्या माध्यमातून तयार केली आणि त्या ठिकाणाहून त्यांनी राज्याभिषेकानंतर त्यांनी आपल्या कारभाराला सुरुवात केली. महाराजा यशवंतराव होळकरांनी ज्यावेळेस राज्याभिषेक केला आणि उत्तरेत घोडदौड सुरू केली, त्यानंतर छोटे मोठे राजे, नवाब, राजवाडे महाराजा यशवंतराव होळकरांना शरण गेले आणि या शरण गेलेल्या राजे राजवाड्यांना देखील इंग्रजांनी त्रास द्यायला सुरुवात केला, आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराजा यशवंतराव होळकरांनी इंग्रजांची कूटनीती समजावून सांगितली आणि आपला हा देश आहे, आपण या देशातील आहोत, आपणच आपल्या या भूमीचं रक्षण केलं पाहिजे. म्हणून फौजेचं पोषण करण्यासाठी, पालन पोषण करण्यासाठी पैशाची त्यांना गरज होती. म्हणून महाराजांनी जबरदस्तीनं उत्तरेमधून मोठ्या प्रमाणावर त्यांनी उदयपूर असेल, भरतपूर असेल, या सगळ्या प्रदेशातून कोटा असेल, या ठिकाणाहून त्यांनी मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल केली, संपत्तीचे मालक झाले. अनेक राजे राजवाड्यांना त्यांनी पत्र लिहिलं. भरतपूरच्या महाराजा रणजित सिंगांची त्यांनी भेट घेतली. रणजित सिंगांच्या भेटीनंतर, लाहोरला जाऊन भेट घेतल्यानंतर महाराजांनी इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी रणजित सिंगाला तयार केलं होतं. त्या दोघांनी मुकुंदराच्या घाटीमध्ये इंग्रजांचा मोठा दारुण पराभव केला होता. महाराजा यशवंतराव होळकरांची ख्याती एवढी वाढली होती, त्यांच्या पराक्रमाची धास्ती ब्रिटनमध्ये पोहोचली होती. महाराजा यशवंतराव होळकरांनी ज्यावेळेस मुकुंदराच्या घाटीमध्ये इंग्रजांचा पराभव केला, फितूर झालेल्या युरोपीय अधिकाऱ्यांचे त्यांनी ज्यावेळेस मुंडकी उडवली, त्यांच्या पराक्रमाची दखल ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये गेले. ब्रिटनचे पंतप्रधान पीट यांनी तत्कालीन व्हाईसरॉयला आपल्या मायदेशी बोलावलं. अशा या महाराजांच्या पराक्रमाचा लौकिकाची चर्चा, लौकिकाची भीती, त्यांच्या पराक्रमाची भीती ब्रिटनपर्यंत पोहोचली होती. असं या राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. दौलतराव शिंदेंनी महाराजा यशवंतराव होळकरांना त्रास देण्यासाठी त्यांनी इंदोर जाळलं, माळव्यामध्ये जाळपोळ केली, लुटालूट केली, अनन्वित छळ केला. महाराजा यशवंतराव होळकरांना इतका प्रचंड त्रास दिला. महाजी बाबा शिंदेंनी मल्हारराव होळकरांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून साथ दिली. मल्हारराव होळकरांनी शिंदे घराण्याला न्याय देण्याचं काम केलं. परंतु याच दौलतरावांनी होळकरांचे शिंद्याचे जे जुने संबंध होते, ते संबंध त्यांनी जबरदस्तीनं तोडले. हे संबंध जपण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर यांनी प्रयत्न केला, शेवटपर्यंत प्रयत्न केला. परंतु दुसऱ्या बाजीरावानं आणि दौलतराव शिंदेनं महाराजा यशवंतराव होळकरांच्या विचाराला, त्यांची जी भावना होती त्याला कधी समजूनच घेतली नाही. दोघंही आयुष आराम करणारे होते, दोघांनाही पराक्रम करणं जमत नव्हतं. अशा या दौलतराव शिंदे आणि दुसऱ्या बाजीरावांनी मराठेशाहीच्या आस्थाकडे वाटचाल सुरू केली होती. परंतु या मराठेशाहीला वाचवण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकरांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. महाराजा यशवंतराव होळकर
यांनी महाराजा झाल्यानंतर त्यांनी अधिकारानं पेशव्यांनाही सांगितलं की माझी लढाई तुमच्याबरोबर नाही, माझी लढाई ज्यांनी माझ्यावर अन्याय केला त्या दौलतराव शिंदेंच्या विरोधात आहे. या शिंदेंचा आणि दुसऱ्या बाजीरावांचा जो सल्लागार होता बाळोजी कुंजीर, या बाळोजी कुंजीर आणि दुसऱ्या बाजीरावाच्या सल्लागारांनी बाजीरावाला चुकीचे सल्ले दिले आणि त्यांची कधीही भेट होऊ दिली नाही. मदमस्त झालेल्या या दुसऱ्या बाजीरावानं शेवटी इंग्रजांना शह गेला. हडपसरची लढाई झाली. या लढाईपूर्वी महाराजा यशवंतराव होळकरांच्या फत्तेसिंग मानेंनी बारामतीजवळ मेडते गावाजवळ नाना पुरंदेरांना पराभूत केलं होतं. छत्रपतींचा जरीपटका, पेशव्यांचा जरीपटका, मराठ्यांचा जो जरीपटका आहे तो या युद्धामध्ये फत्तेसिंग मानेंकडे आला होता. परंतु यशवंतराव महाराजांनी मराठ्यांची अस्मिता असलेला जरीपटका तो सन्मानानं परत केला आणि पेशव्यांना शेवटपर्यंत बोलण्यासाठी त्यांनी पत्र पाठवले. परंतु दुसऱ्या बाजीरावाच्या मनामध्ये भीती होती. तो या भीतीपोटी महाराजांच्या पत्राला उत्तर देत नव्हता. शेवटी 25 ऑक्टोबर 1802 रोजी हडपसरची लढाई झाली आणि या लढाईमध्ये आपल्याला माहीत असेल, या लढाईमध्ये सातारच्या छत्रपतींचे सैन्य फौज होती, पेशव्यांची फौज होती आणि दौलतरावांची शिंद्यांची फौज होती. या सगळ्या तिघांच्याही फौजेंची दानादान या फौजेला नामोहरम करण्याचं काम, हरवण्याचं काम महाराजा यशवंतराव होळकरांनी केला. या घटनेनंतर, या हडपसरच्या लढाईनंतर दुसरे बाजीराव कोकणामध्ये पळून गेले आणि कोकणामध्ये पळून गेल्यानंतर त्या इंग्रजांच्या आश्रयाला गेले. दरम्यान महाराजा यशवंतराव होळकरांना त्यांना पत्र पाठवलं की मी पेशव्यांवर कधीच हल्ला करणार नाही. ऐतिहासिक पत्रातून हीच माहिती मिळते की मी पेशव्यांवर कधीच हल्ला करणार नाही. महाराजा यशवंतराव होळकरांनी शनिवार वाड्याशी आदर राखून ते वाड्याच्या अलीकडेच त्यांची छावणी होती. इतिहासकारांनी या लढाईचं चुकीचं वर्णन केलं. महाराजा यशवंतराव होळकर हे पुणे जाळणारा, पुणे लुटणारा क्रूर असा व्यक्ती आहे. अशा पद्धतीनं विकृत बुद्धीनं महाराजा यशवंतराव होळकरांच्या पराक्रमाचं त्यांनी नोंद केली आणि इतिहासामध्ये जे केलंच नाही ते महाराजा यशवंतराव होळकरांच्या नावावर खपवलं. ज्यांनी तो इतिहास वाचला, तो वाचून ते माणसं महाराजा यशवंतराव होळकरांच्या विरोधात गेले आणि 200 वर्षानंतरही या महाराजांवर कुणी अभ्यास केला नाही. परंतु नरह फाटक यांनी श्रीमन्म महाराज यशवंतराव होळकर चरित्र लिहून होळकरांच्या कागदपत्रातून, होळकर घराण्याच्या कागदपत्रातून अतिशय चांगल्या पद्धतीनं चरित्र लिहिलं. आणि भवानी शंकर लाला जो यशवंतराव महाराजांच्या सोबत होता, मात्र पुढे तो ज्यावेळेस महाराजांना दिल्ली जिंकायची होती, दिल्लीला वेढा दिल्यानंतर हा भवानी शंकर लाला इंग्रजांना फितूर झाला आणि युद्धाची महाराजा यशवंतराव होळकर यांच्या दिल्ली ताब्याची माहिती इंग्रजांना दिली आणि फितूर झालेल्या या भवानी शंकर लालाला इंग्रजांनी एक हवेली दिली जी दिल्लीमध्ये चांदणी बागेत आहे. त्याला छत्ता भवानी शंकर नमक हराम की हवेली असं म्हटलं जातं. भारतीय पुरातत्व विभागानं त्या ठिकाणी तसा बोर्ड लावलेला आहे आणि चांदणे बागेतील मस्जिदच्या अगदी समोर ही छत्ता भवानी शंकर नमक हराम की हवेली आजही आहे. डिसेंबर 2019 मध्ये मी या भवानी शंकर लालाच्या हवेलीला भेट दिली आणि त्या ठिकाणी माहिती घेतली. तर लोक आजही महाराजा यशवंतराव होळकरांचा आदर मान्य करतात आणि भवानी शंकरच्या वारसांना आजही नावं ठेवतात, शिव्या देतात. ते आजही उधळ माथ्यानं घराबाहेर पडू शकत नाही. अशा या महाराजांना दगा देणे, भवानी शंकर लालाच्या 6 पिढ्याला त्या भवानी शंकर लालांनी जी दगाबाजी केली होती, जो विश्वासघात केला होता, त्या विश्वासघाताची फळं
भवानी शंकरच्या नंतर त्याच्या 6 पिढ्यांना भोगावी लागत आहे। साही नावाचा हा परिवार आत्ता नोएडामध्ये स्थित आहे। भवानी शंकरच्या चुकीच्या निर्णयामुळे आज त्यांच्या पिढ्या दुःख भोगतायत, बदनामीला सामोरं जात आहेत। महाराजा यशवंतराव होळकरांच्या सोबत असलेल्या या भवानी शंकरनी डायरी लिहिलेली आहे। ही डायरी म्हणजे हेच वाकई होळकर नावाचं पुस्तक आहे। हे फारसीमध्ये लिहिलं होतं। भवानी शंकर बक्षी हा फारसी जाणकार होता। त्याचा जो असिस्टंट होता त्यानं महाराज यशवंतराव होळकरांसोबत असताना जे काही घटना आहेत त्या या पुस्तकात नोंद केल्या। फारसीमध्ये मूळ पुस्तक तयार झाल्यानंतर होळकरांच्या दप्तरामध्ये या पुस्तकाचं लेखन झालं। जदुनाथ सरकार यांनी हे पुस्तक पाटण्यामधील खुदाबक्षी या लायब्ररीमध्ये याची प्रत होती। तसेच नटनागर शोध संस्थान सीतामऊ या ठिकाणी देखील प्रत होती। तर या प्रतीचे त्यांनी इंग्रजीमध्ये रूपांतर केलं आणि नाना भौरासकर यांनी त्याचं वाचन केल्यानंतर अना भागवत त्यांनी भवानी शंकरची रोजनिशी हे मराठीमधील पुस्तक तयार केलं आणि या पुस्तकानं महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कर्तृत्वाला त्यांनी पुढे आणलं। पुस्तक दाखवतो मी आपल्याला। अतिशय दुर्मिळ असं पुस्तक आहे। ह्या इंग्रजी पुस्तकाची किंमत 3000 रुपये इतकी असून Amazonवर हे पुस्तक महाग आहे। आणि ही जी भवानी शंकर बघू शकता आपण, हे अतिशय दुर्मिळ असं पुस्तक आहे। प्राध्यापक शेळके सर गडहिंग्लज यांच्याकडून हे पुस्तक मला मिळालं। या पुस्तकाची पानं खराब झालेली आहेत, मात्र या पुस्तकातून महाराजा यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेकाच्या आणि त्यांच्या वेगवेगळ्या घटनांची आपण नोंदी मिळत आहेत। हे पुस्तक आपण वाचावं। पुस्तक इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे आणि लवकरच हे आपल्याला सर्वांना मराठीमध्ये येईल। अशा या महाराजांच्या राज्याभिषेकाची माहिती देण्याचा प्रयत्न या 1 तासाच्या जो काय आपल्याला उशीर झाला यामध्ये केला। माझ्या ज्ञानाप्रमाणे मी काही वक्ता नाही, मी काही लेख नाही, रोहित पांढरे साहेब, मी काही फार मोठा अभ्यासक नाही, लेखक नाही, इतिहासकार नाही। मी एक हौशी आहे, छंदी आहे। माझ्या पूर्वजांनी जो पराक्रम केला तो पराक्रम माझ्याही मुलांना, माझ्याही समाजाला माहीत व्हावा यासाठी मी प्रयत्न केला। मारुती जानकर साहेब धन्यवाद। निशांत गजकेशर हा योग खूप महत्त्वाचा आहे। 200 वर्षानंतर हा योग आला असं ज्यांनी महाराजा यशवंतराव होळकरांवर संस्कार केले। महाराजा यशवंतराव होळकरांचा एक छोटासा किस्सा सांगतो आणि आपण आपल्या प्रश्न उत्तराला आपण या ठिकाणी सुरुवात करू। महाराजा यशवंतराव होळकरांचा जे जन्म झाला तो वाबगावच्या किल्ल्यात झाला। त्यानंतर त्यांचं जे बालपण झालं तर ते मांडवगण या ठिकाणी झालं। मांडवगणच्या नंतर ते तराण्याजवळ म्हणजे उज्जैनच्या महाकालच्या जवळ तराणा नावाचं गाव आहे, तालुक्याचं गाव आहे। या ठिकाणी कायथा नावाचं गाव आहे। वराह मिहीर जो ज्याला अवतार म्हटलं जातं, विष्णूचा अवतार म्हटलं जातं, त्या वहार मिहीरच्या गावामध्ये जी फणसेंना जहागिरी मिळाली होती त्या फणसेंच्या वाड्यामध्ये पांडुरंग शंकर नावाच्या माणसानं महाराजा यशवंतराव होळकरांना शिक्षण देण्याचं काम, त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम या पांडुरंग शंकर यांनी केलेलं आहे। महाराजा यशवंतराव होळकर यांच्या संदर्भानं मी लेख लिहिलेला आहे, मी लिहू शकतो। बोलताना अनेक घटना, अनेक विषय राहून गेले। पावसाचं वातावरण, गरमी आणि सारखं आपल्या कमेंट पाहून थोडंसं व्यत्यय आला, त्याबद्दल मला माफ करा। पण आपण सगळ्यांनी प्रश्न विचारावेत। माझ्या ज्ञानाप्रमाणे मी आपल्याला या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो। दत्ता शिपलकर धन्यवाद। प्रश्न विचारावा आपण। 7:10 झाले। आपण नियम म्हणजे मला जो वेळ दिला होता त्या वेळेप्रमाणे मी या ठिकाणी बोललो। 1 तास झालेला आहे।
आपण सर्वांनी या ठिकाणी प्रश्न विचारावेत. माझे मित्र घनश्याम होळकर यांनी हिंदीमध्ये पुस्तक काढलेलं आहे, महाराजा यशवंतराव होळकर. पांडुरंग शंकर यांच्या दप्तरातून दुर्मिळ अशी कुंडली आपल्याला मिळालेली आहे. खरं तर कुंडलीचं काही महत्त्व नसतं, मात्र इतिहासामध्ये याला आपल्याला माहीत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत तसंही महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकाला अडचणी आल्या होत्या. दुर्मिळ असा कागद जो आपण उचलू शकत नाही. पांडुरंग शंकर यांचं दप्तर पावसामुळे खराब झालेलं आहे. त्यांच्या दप्तरामध्ये ही नोंद सापडलेली आहे आपल्याला. त्यांच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी मी या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवू शकतो. या ठिकाणी मार्गशीर्ष प्रतिपदा आद्य विक्रम संवत 1855 गजकेश्वर ब्रह्ममुहूर्त सकाळी 4 वाजता ब्रह्ममुहूर्त असा या ठिकाणी नोंद आहे. आणि यांच्या ज्या पांडुरंग शंकर यांनी जी नोंद घेतलेली आहे त्यांची जे कागद आहे त्याच्यामध्ये नोंद आहे. ही जी नोंद आहे हे पांडुरंग शंकर यांचा जो कागद आहे ते दप्तर आहे. तर हे दप्तर अतिशय खराब झालेलं आहे. या दप्तराकडे कुणाचंही लक्ष गेलेलं नाही. एक छोटासा माणूस, परंतु या माणसाने ज्या नोंदी घेतलेल्या आहेत ह्या नोंदी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या छत्रीवर जो शिलालेख आहे तो शिलालेख देखील सगळ्यांना पाहायला मिळतो. महेश्वरला गेल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या छत्री मध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो छत्री मंदिरामध्ये, त्या ठिकाणी उजव्या बाजूला शिलालेख त्या ठिकाणी लावलेला आहे. खूप मोठा शिलालेख आहे 32 ओळींचा, ज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी मल्हारराव होळकर अहिल्यादेवी होळकरांपासून ते पार कृष्णाबाई होळकर यांच्यापर्यंतचा तो मोठा संस्कृतमधील शिलालेख आहे. या शिलालेखाचा अर्थ जो आहे, शिलालेखात ज्या ओळी आहेत या ओळींचा अर्थ देखील आपण सांगायचं विसरलो. प्रश्न विचारा आपण. प्रश्न तुकोजीनामा नरराज धामा प्रांजय स्वराज्य समलंचकार म्हणजे तुकोजीराव होळकरांचा हा मुलगा पवित्र अशा स्वराज्यासाठी तयार झालेला आहे. त्यांनी समलंचनकार म्हणजे अलंकार धारण केलेले आहेत आणि 4 समुद्र ओलांडून, विशाल असे 4 समुद्र ओलांडून साम्राज्य निर्माण करण्याची या यशवंतराव महाराजांमध्ये ताकद आहे. निशांतची कमेंट आहे, स्वतः संदर्भ ग्रंथ वाचून इतिहासात डोकावा. आता लोकांनी इतरांना एकामागे एकाने मेंढरासारखं नाव ठेवण्यात मजा नाही, हे आता इतिहासप्रेमींना समजायला हवं. नक्कीच. विठ्ठल सोडणार सर धन्यवाद. मधुकरजी धन्यवाद. संतोषजी वाघमोडे धन्यवाद. माझे मित्र लासलगावहून संजय बिरार धन्यवाद. जगदीश वीर, पंकजी देवकते. आपले प्रश्न विचारा. प्रश्न विचारा आपण सगळ्यांनी. अख्खी खूप छान लिहिलंय तू. इंग्रजांच्या विरोधात लढणारा हा एकमेव महाराजा होता. अखेरचा महाराजा नावाचं माझं अखेरचा महाराजा यशवंतराव होळकर नावाने हे पुस्तक येणार आहे. पुस्तकामध्ये सगळ्या नोंदी आहे. कदाचित मी बोलताना कमी पडलेलो आहे, परंतु संदर्भासहित सगळ्या नोंदी आपण देणार आहोत. शिलालेखातील जी दुसरी ओळ आहे, प्रचंड दोर्मदीत चंड खगविखंडिता रातिगृहीत दंड, म्हणजे यशवंतराव महाराजांना अधिकार मिळाला की ज्यांनी जे चुकीचं वागले त्यांना दंड करण्याचा अधिकार, राज्य करण्याचा अधिकार त्यांना मिळाला. अराजत श्री यशवंतराव नामा महाराव पदाधिरूढ, महाराजा यशवंतराव होळकरांना महाराजा नामविधान प्राप्त झालेलं आहे. अशा या महाराजा यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं आपण जेवढी काही माहिती होती इतिहासामध्ये
ही माहिती देण्याचं काम केलं. आपले प्रश्न या ठिकाणी विचारावा. स्वतःचा तोफखाना काढला. स्वतःच्या तोफखान्यामध्ये महाराज यशवंतराव होळकरांनी काम केलेलं आहे. शोभाराम नावाचा जो लोहार होता, तोपची होता, तो महाराज त्याच्यासोबत काम करायचे. आणि बिरुदावली एकच महाराजा असा आहे की ज्या महाराजांनी स्वतःची बिरुदावली स्वतःच्या तोफेवर त्यांनी अंकित केलेली आहे की जो बी तोफखान्याचा तोपची ज्यावेळेस तोफ चालवेल त्यावेळेस ती बिरुदावली वाचल्यानंतर तो शत्रूवर 100 हत्तीचं बळ घेऊन हल्ला करेल. यासाठी महाराज यशवंतराव होळकरांनी ती बिरुदावली आपल्या तोफेवर तयार केली. महाराज यशवंतराव होळकरांनी हे ज्या इतिहासाचे जे अभ्यास आहेत त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की इंग्रजांचा जो तोफखाना होता तो खूप मोठा होता. तो पंजाबमध्ये होता. आणि दुसरा तोफखाना जो होता तो महाराज यशवंतराव होळकरांचा होता. महाराज यशवंतराव होळकरांनी स्वतःचा तोफखाना तयार केला. त्याच्यानंतर त्या तोफेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे त्यांनी त्या ठिकाणाहून कलेक्ट केलेलं आहे. ही सगळी जी इतिहासातली ज्या काही नोंदी आहेत त्या आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि जवळपास 40 दुर्मिळ, ज्याला जगानं मान्यता दिलेली आहे अशी 40 दुर्मिळ संदर्भ महाराजा यशवंतराव होळकरांच्या पराक्रमाची साक्ष देणारे आहेत. मराठी साधनांमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांची बदनामी केली असेल, परंतु ज्या इंग्रजांच्या विरोधात महाराजा यशवंतराव होळकरांनी लढा दिला, या भारताच्या भूमीवरून इंग्रजांचं नामोनिशान मिटवण्यासाठी शपथ घेतली. ज्या इंग्रजांनी या भारतावर पाय ठेवले होते त्या इंग्रजांना आपल्या देशात हकलून लावण्यासाठी, कलकत्त्याहून त्यांना ब्रिटनला हकलून लावण्यासाठी महाराज यशवंतराव होळकरांनी प्रयत्न केले होते. महाराज यशवंतराव होळकरांच्या या पराक्रमावर शाहीर अमर शेखांनी पोवाडा लिहिलेला आहे. तो पोवाडा देखील आपल्याला माहीत आहे. अशा या महाराज यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक आपल्याला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. सगळी संदर्भ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला असून आपले प्रश्न मला विचारावे. आता मी प्रश्न देण्यासाठी उत्तर देण्यासाठी तयार आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांचं एक लढाईचं जे काही ड्रेस होता, ज्याला चिलखत म्हणतात, ते चिलखत देखील भानपुऱ्याला होतं, परंतु ते आता नामशेष झालेलं आहे. महाराजा यशवंतराव होळकरांची तलवार अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियममध्ये असून ती तलवार महाराजा यशवंतराव होळकरांनी त्यांच्या चिरंजीवाला दिली होती. आणि ती तलवार त्यांचे जे चिरंजीव होते त्यांच्याकडून ती तलवार ब्रिटनला पोहोचली. ती तलवार आजही ब्रिटनच्या ती तलवार अल्बर्ट व्हिक्टोरिया या म्युझियममध्ये आहे. त्या संबंधाची माहिती देणारा नुकताच एक व्हिडिओ होळकरशाही पेजवर अक्की बर्वे आणि त्यांनी जारी केलेला आहे. मला सर्वांनी प्रश्न विचारावेत. महाराजा यशवंतराव होळकरांनी अखेरचा श्वास हा भानपुरा या ठिकाणी इंद्रगड नावाच्या ठिकाणी घेतलेला असून त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे. लंका नावाची त्यांची एक घोडी होती, त्या घोडीची समाधी त्या ठिकाणी आहे. महाराजा यशवंतराव होळकर जगाच्या पाठीवर एक असा राजा होऊन गेला की ज्याच्या मनामध्ये जी कल्पना होती की ती कल्पना कुणी करू शकत नाही. भानपुऱ्याला जो भुईकोट तयार केला, हा भुईकोट जमिनीवर जेवढा आहे तेवढाच तो जमिनीखाली आहे. पुरातत्व विभागाची माणसं आजही त्या ठिकाणी संशोधन करतायत. भानपुरा हा जो परिसर आहे तो राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात असून गांधी सागर नावाचा डॅम्प जो 3 राज्याला पाणी पुरवठा करतो, हा गांधी सागर डॅम्प महाराजा यशवंतराव होळकरांच्या छावणीत झालेला आहे. लाखाची फौज ज्या ठिकाणी थांबायची त्या लाखाच्या फौजेसाठी 20 किलोमीटर इतका मोठा परिसर व्यापत होता. महाराजा यशवंतराव होळकरांची छावणी ज्यावेळेस उठत होती, घोडे उठत होते, हत्ती उठत होते, जो धुरळा उडायचा
तो धुरळा आकाशात लोळेसारखा जायचा, जसे आगीचे लोळ असतात त्या वावटळीसारखे गेल्यानंतर लोक म्हणायचे यशवंत आया. अनेक माणसांना, अनेक लोकांना त्यांच्या येण्यानं सुरक्षित वाटत होतं, परंतु ज्यांना महाराज यशवंतराव होळकरांच्या विरोधात लढायचं होतं ते घाबरत होते. अशा या महाराजांचा इतिहास छोट्या मोठ्या पुस्तकात 10-5 ओळी लिहून बंद केलेला आहे. माझी विनंती आहे की आपण प्रश्न विचारावेत. महाराज यशवंतराव होळकरांचं जे युद्ध आहे, सगळ्यात मोठं युद्ध, ज्यांनी देशात इंग्रजांनी ज्या पद्धतीनं राज्य केलं किंवा जे अधिकारी तयार केलेत, इंग्रजांना एक अधिकारी तयार करण्यासाठी 10 वर्ष लागायची. ट्रेनिंग देऊन भारतामध्ये पाठवण्यासाठी 10 ते 11 वर्ष अशी या इंग्रजांना लागायची. अशा या इंग्रजांच्या फलटणीमधले वेगवेगळे त्यांचे थिंक टँकर ज्याला म्हणतात, अशी 400 माणसं, सैन्य नव्हे 400 अधिकारी महाराज यशवंतराव होळकरांनी आपल्या हयातीमध्ये संपवलेले आहेत. इंग्रजांना 200 वर्ष पाठीमागं नेणारा कोण राजा असेल तर त्याचं नाव महाराज यशवंतराव होळकर आहे. कलकत्ता रेजिमेंटवर हल्ला करायचा, यासाठी स्वतःची ताकद निर्माण करा, स्वतःच्या बळावर लढण्याची जिद्द राखणारा हा जो महाराजा आहे, महाराज यशवंतराव होळकर यांच्या इतिहासाची पानं, त्यांची जी पैलू आहेत, भिकनगावचं जे युद्ध आहे किंवा मुकुंदरा घाटीतील जे युद्ध आहे, ते आपण सगळ्यांनी स्वतंत्रपणे त्याचा अभ्यास केला पाहिजे. यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेकाला नाकारणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की जदुनाथ सरकार यांनी ज्या पद्धतीनं पुस्तकात नोंद घेतलेली आहे, वाकई होळकरमध्ये त्यांचे जे असिस्टंट होते, या भवानी शंकरनी ज्या काही नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदी देखील आपण तपासल्या पाहिजेत. त्यानंतर ज्या इंग्रजांच्या विरोधात महाराजांनी संघर्ष केला त्या इंग्रजी लेखकांनी देखील महाराजा यशवंतराव होळकर, अमर शेट्टी साहेब माझे मित्र देखील या ठिकाणी ठाण्याहून आहेत, धन्यवाद. लक्ष्मण दातीर इंदोरून आहेत. या सगळ्या विषयाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटी एक मी विनंती करतो, निशांनी एक सूचना केली ती देखील मी सांगतो या ठिकाणी की महाराजा यशवंतराव होळकर चक्रवर्ती होते, त्यांच्या संदर्भात स्वतंत्र अशी नोंद आहे, त्यांची बिरुदावली आहे, त्यांचा स्वतंत्र असा शिक्का आहे. छत्रपती आणि चक्रवर्ती या 2 शब्दामध्ये खूप मोठा फरक आहे. कुणीही महाराजा यशवंतराव होळकर यांना छत्रपती म्हणू नये. दोघांचाही कालखंड वेगवेगळा आहे, दोघांचेही साम्राज्य वेगवेगळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी वंदनीय आहेत, ते छत्रपती आहेत, परंतु चक्रवर्ती हा देखील मोठा शब्द आहे. ज्यांना चक्रवर्ती शब्दाचा इतिहास माहीत नाही त्यांनी गुगलवर किंवा ऐतिहासिक साधनांवर या चक्रवर्ती शब्दाचा शोध घ्यावा. थोरबोले साहेब, अहिल्यादेवी होळकरांचा अहिल्यादेवी शिलालेखात उल्लेख सांगा. अहिल्यादेवी होळकर यांची जी समाधी आहे, आपण ज्या ठिकाणी महेश्वरला गेलो होतो, छत्रीमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी संगमरवरी दगडामध्ये हा शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख आजही पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मी या ठिकाणी त्या शिलालेखाचा फोटो आपल्याला होळकरों का इतिहास या पुस्तकामध्ये आहे तो दाखवू शकतो. दिल्लीचे भारत सरकारच्या गृह मंत्रालयात असलेले जे मधुसूदनजी होळकर आहे, अतिशय त्यांनी कष्ट घेऊन 94-95 हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. मोठा ग्रंथ आहे. निकोप आणि चांगल्या यानं त्यांनी मला सर्वांना एक विनंती करायची की आपण वेळ द्यावं. संदीप बोरकर, धन्यवाद. हा सगळा जो आहे तो हा आपण या ठिकाणी पाहू शकतो. शिलालेखाची माहिती आहे. हा शिलालेखाची माहिती मुकुंद वामनराव बर्वे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रामध्ये त्यांनी दिलेले आहे. आपण नामदेव थोरबोले सरांच्या प्रश्नाला उत्तर देतोय. हे शिलालेखाच्या 2 ओळी आहेत. त्यानंतर हा शिलालेख हा या ठिकाणी दिसतोय आपल्याला. हे मी पेनाने मार्क केलेला आहे या ठिकाणी. श्री गणेश हा खूप मोठा शिलालेख आहे.
हा राजराजेश्वर जे नाव आहे, प्रत्येक नावाच्या अनुषंगानं संशोधन केलेलं आहे, नवी माहिती केलेली आहे. हा जो सहस्त्रार्जुन होता, या सहस्त्रार्जुनाची पुराणात थोरबोले सर आपल्याला माहिती आहे. या सहस्त्रार्जुनाला राजराजेश्वर अशी पदवी होती. या सहस्त्रार्जुनाच्या समाधी समोर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या गादी समोर कृपया मला फोन करू नका कोणी. या गादी समोर ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस त्यांना राजराजेश्वर हे सहस्त्रार्जुनाची बिरुदावली, पराक्रमी सहस्त्रार्जुनाची बिरुदावली महाराज यशवंतराव होळकरांच्या नावासमोर दिली. आणि महाराजा यशवंतराव होळकरांनी राज्याभिषेकासाठी भानपुरा या ठिकाणी त्यांच्या राज्याभिषेकाला जे शंकराचार्य जे आले होते, त्या शंकराचार्यांचं उपपीठ भानपुरा आहे. आपण जाऊन पाहू शकता. इतिहासात लपलेल्या अनेक गोष्टी ज्या अजून जगासमोर आलेल्या नाहीत, त्याचा शोध घेतोय, त्याचे पुरावे शोधतोय. आमचे मित्र, माझे सहकारी संतोष इंगळे सर यांनी देखील एक पुस्तक काढलेलं आहे. सगळ्यांनी ते पुस्तक विकत घेतलं